वेलकम एव्हरीवन. आपल्याला आज बघायचं आहे लास्ट लेक्चरमध्ये रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन ॲक्सिस लास्ट पार्ट आहे. आपण याच्या आधी पाहिलं आहे की आपलं सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर इन्क्रीज झाल्यानंतर आपलं काय होणार आहे, रेनिन काय काम करणार आहे, ब्लड व्हॉल्यूम आणि ब्लड प्रेशर दोन्ही पण मेंटेन ठेवणार आहे. त्यासाठी आपला जीव वाचवण्यासाठी किंवा आपला लाईफ टू सेव्ह आवर लाईफ. आपल्या केस स्टडी माहिती आहे काय होती, ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हॉल्यूम आपला कमी होतोय कारण आपला ब्लड फ्लो बॉडीच्या बाहेर आपला ब्लड फ्लो होत आहे म्हणून. याच्या आधी आपण पाहिलंय अँजिओटेन्सिन 1 टू अँजिओटेन्सिन 2 कसं रूपांतर होणार आहे किंवा कसं त्याचं कन्व्हर्जन होणार आहे इन प्रेझेन्स ऑफ दिस सेल्स फ्रॉम द लंग्स मध्ये सेल्स प्रेझेंट आहेत आणि याच्यामुळे काय होणार आपलं कन्व्हर्टिंग एन्झाईम अँजिओटेन्सिन 1 टू अँजिओटेन्सिन 2 कन्व्हर्जन होणार आणि ते ऍक्ट करणार आपल्या सर्क्युलेशन सिस्टमवरती. सर्क्युलेशन सिस्टमवरती ऍक्ट झाल्यानंतर आपलं ऑटोमॅटिकली सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार आहे आणि आपलं ब्लड व्हॉल्यूम किंवा ब्लड प्रेशर आपलं नॉर्मल होणार आहे. आता आपल्याला थर्ड पार्ट बघायचं आहे, अँजिओटेन्सिन 2 जर आपल्या ॲड्रेनल कॉर्टेक्स मध्ये आलंय. समजा आपलं काय झालं आता, अँजिओटेन्सिन 2 आपलं काय झालं आता आपल्या ॲड्रेनल कॉर्टेक्स मध्ये आलंय. आपण थोडं झूम करून पाहूयात. ॲड्रेनल कॉर्टेक्स मध्ये आल्यानंतर टार्गेट करणारे आपल्या झोना ग्लोमेरुलसा या सेल्स वरती कुठे प्रेझेंट आहेत, ॲड्रेनल कॉर्टेक्स वरती. आणि हे सेल्स काय सिक्रेट करतील, अल्डोस्टेरॉन. हे पण नवीन पार्टात आपला नवीन इम्पॉर्टंट एक केमिकल म्हणू शकतो आपण, एन्झाईम म्हणू शकतो. अल्डोस्टेरॉन आता आपलं सिक्रेट झालंय. हे जे आहे आपला लास्ट पार्ट आहे आपल्या नेफ्रॉनचा, लास्ट पार्ट आहे नेफ्रॉनचा. त्याच्यामध्ये काही पार्टमध्ये हे प्रिन्सिपल सेल्स प्रेझेंट आहेत. समजा आपण एक झूम करून एक मोठा पार्ट पाहूयात प्रिन्सिपल सेलचा. हा एक प्रिन्सिपल सेल आहे आपला, त्याला म्हणू शकतो आपण प्रिन्सिपल सेल आहे. त्याच्यामध्ये जीन्स प्रेझेंट आहेत. आपल्याला माहिती आहे प्रत्येक सेल्समध्ये जीन्स प्रेझेंट आहेत. आपले जीन 1, जीन 2, जीन 3 असे 3 जीन्स आपल्या सेल्समध्ये प्रेझेंट आहे. मग अल्डोस्टेरॉन काय करेल, आपल्या या जीनवरती एक रिसेप्टर आहे, अल्डोस्टेरॉन रिसेप्टर आहे. त्या अल्डोस्टेरॉन रिसेप्टरवरती काय करेल, बाइंड करेल आणि हे की लॉक अँड की मेकॅनिझम आहे. पहिल्यांदा समजा इथे अटॅच झाला अल्डोस्टेरॉन तर आपला पहिला जीन ओपन होणार. पहिला जीन ओपन झाल्यानंतर जीन काय करेल, आपला हे जे आहेत चॅनल्स आहेत ते ओपन करतील. चॅनल्स ओपन झाले की काय होणार, आपल्याला तर माहिती आहे ह्याच्या साईडला काय आपलं ब्लड आहे. तर ह्याच्या आतमधले जेवढे काही सोडियम आयन्स आहेत ते सेलच्या बाहेर जातील आणि पोटॅशियम आयन्स जे ब्लडमध्ये आहेत ते सेलच्या आतमध्ये येतील. हा एक पार्ट झाला आपला पहिल्या जीनचा. सेकंड पार्ट काय करेल, हे जे आहे आपलं युरिन फॉर्मेशन होतं. युरिन फॉर्मेशन मध्ये आपलं सोडियम पाहिलंय आपण. हे सोडियम चॅनल्स ओपन होतील आणि जेवढं काही आपल्याला माहिती आहे आता की प्रिन्सिपल सेल्समध्ये सोडियमचं प्रमाण कमी आहे आणि पोटॅशियमचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे काय होईल, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन आपलं सोडियम ट्रॅव्हल करेल. म्हणजे नेफ्रॉन मधून सोडियम येणार आता आपल्या प्रिन्सिपल सेल्सकडे. प्रिन्सिपल सेल कसं आहे आता, पुअर इन सोडियम अँड रिच इन पोटॅशियम अंडर डिरेक्शन ऑफ अल्डोस्टेरॉन मेडिएटेड एनहान्स्ड सोडियम पोटॅशियम ऍप्टेज. हे आहे आपलं प्रिन्सिपल सेल. आता थर्ड आपला जीन अनलॉक होईल. थर्ड जीन अनलॉक झाला की काय होणार, इथले चॅनल्स ओपन होतील. आता माहिती आहे आपल्याला ब्लडमध्ये आपला किंवा आपल्या युरिनमध्ये काय आहे, पोटॅशियम आता कमी आहे. सेम मेकॅनिझम, हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. प्रिन्सिपल सेल्स मधून पोटॅशियम आता आपल्या नेफ्रॉनमध्ये ट्रॅव्हल करणार आहे आणि सोबत वॉटर पण आहे, ते एक्सेस वॉटर आपलं रिॲब्सॉर्ब होणार आहे. हे आहे अल्डोस्टेरॉनचं फंक्शन इन द नेफ्रॉन. आता याच्या पुढचा पार्ट, आता अँजिओटेन्सिन 2 आपण पहिले अल्डोस्टेरॉन पण रिलीज करते आणि आता अँजिओटेन्सिन 2 काय करणार आहे, आपलं परत ट्रॅव्हल होईल आपल्या सीएनएस सिस्टीमकडे. आता सीएनएस सिस्टीम वरती पण याचे काय आहेत, रिसेप्टर्स आहेत. आता हे पण कसे आहेत, सुपर ऑप्टिक न्यूक्लिक स्टिम्युलेटेड रिसेप्टर्स आहेत. त्याच्यामध्ये हे कुठं प्रेझेंट आहे, आपल्या हायपोथॅलॅमस मध्ये कुठं, पिट्युटरी ग्लँडमध्ये, पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँडमध्ये आपलं याचे रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत आणि अँजिओटेन्सिन 2 ऍक्ट करणार आहे. समजा इथे अँजिओटेन्सिन 2 बाइंड झाला तर एडीएच रिलीज होणार आहे. एडीएच रिलीज झाला तर पुढची प्रोसेस आपली होऊन जाईल. ॲज अ सेंट्रल थर्स्ट सिस्टीम. म्हणजे आपला ब्लड लॉस होत होता, नंतर आपल्याला अँजिओटेन्सिन 2 आपल्या सीएनएस सिस्टीमवरती ऍक्ट झाला. सीएनएस सिस्टीमला कळालं की आपला ब्लड लॉस होत आहे, आता आपल्याला
ब्लड लॉस रिकवर करण्याची गरज आहे, म्हणजे आपल्याला सेंट्रल थर्स्ट सिस्टीम ऍक्टिव्हेट होणार आणि आपल्याला तहान लागणार. म्हणून पेशंट समजा ब्लड लॉस होत असेल तर त्याला तहान लागते आणि तो पाणी आपल्याला मागू शकतो. हे आहे सेंट्रल थर्स्ट सिस्टीम. सेकंड, एंजिओटेन्सिन सेकंड काय करेल आपलं, समजा इथे आपलं एक नॉरएपिनेफ्रिन आहे आणि इथे आपलं एक सिग्नल ट्रॅव्हलिंग सिस्टीम आहे. इथे आपला एक कोणताही टिश्यू घ्या, टिश्यूचा एक पार्ट आहे. टिश्यूच्या पार्टवरती एक काय आपला रिसेप्टर आहे, ते पण कुठला, एंजिओटेन्सिन सेकंड रिसेप्टर. आता आपल्याला माहिती आहे की समजा नॉरएपिनेफ्रिन जर असेल, पुढच्या सेल्सवर टार्गेट करत असेल तर पुढे जाऊन ऍब्सॉर्ब होईल, पण 80% जे आहे ते परत रिटर्न येणार आहे. समजा इथं आपला एखादा ड्रग ऍक्ट झाला, एंजिओटेन्सिन सेकंड वरती एखादा ड्रग ऍक्ट झाला, तर जे 80% आहे ते इथंच साठून राहणार आहे, म्हणजे नॉन एपिनेफ्रिनचं इथं काय होणार, आपलं प्रमाण वाढणार आहे, विल बी इन्क्रीजेस. नंतर काय होणार आहे, तर पॅरामीटर इन्क्रीज झाल्यानंतर सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो आपला इन्क्रीज होणार आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, इथं सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो आपला इन्क्रीज होणार आहे आणि स्टिम्युलेट नर्व एंडिंग आणि इन्क्रीजिंग रिस्पॉन्स ऑफ टार्गेट टिश्यू, आणि याच्यामुळे काय होणार, रिस्पॉन्स ऑफ टार्गेट टिश्यू आपला वाढणार आहे. आणि ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की टार्गेट टिश्यूवर जर रिस्पॉन्स वाढला तर सेम कंडिशन परत काय होणार, आपलं डायस्टॉलिक ब्लड प्रेशर, सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, सेम सगळी प्रोसेस, राईट हार्ट टू लेफ्ट हार्ट आपलं परत ब्लड ट्रॅव्हल होणार. परत तिथे एखादं जे सिस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे, कार्डियक आउटपुट आहे, डायस्टॉलिक ब्लड प्रेशर आहे, सगळे इन्क्रीज होत जाणार आहे आणि आपलं ब्लड प्रेशर नॉर्मल होण्यासाठी मदत होणार आहे किंवा आपलं ब्लड व्हॉल्यूम आहे ते मेंटेन होणार आहे. हे झालं आता आपलं फिजिओलॉजी. आता आपल्याला बघायचं आहे पॅथॉलॉजिकल एक फंक्शन किंवा एक केस स्टडी. त्याच्यामध्ये बघा पॅथॉलॉजिकल फंक्शन बघा किंवा एक केस स्टडी बघूयात आपण. तर त्याच्यामध्ये बघा, समजा एक पेशंट आहे आणि पेशंटमध्ये कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर झालाय. कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर त्या पेशंटला झालेला आहे, म्हणजे काय, कार्डियक आउटपुट कसं असणार, त्याचा कमी असणार आहे. कार्डियक आउटपुट कमी असेल किंवा त्याचं सिव्हिअर हार्ट फेल्युअर असेल तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली फंक्शन ऑफ वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन आहे ते कमी होणार आहे. कॉन्ट्रॅक्शन कमी झालं की ब्लड फ्लो पूर्ण बॉडीला आपल्या कमी होणार आहे किंवा सगळ्या ऑर्गनला ब्लड फ्लो आपला कमी होणार आहे. नंतर कार्डियक आउटपुट आपला डिक्रीजेस होणार आहे. ब्लड इव्हन आपल्या किडनीमध्ये सुद्धा आपलं ब्लड आपला कमी होत जाणार आहे. ब्लड फ्लो आपला किडनीमध्ये पण कमी होणार आहे. आणि पेशंट जो आहे आपला क्रोनिक ऍक्टिव्हेशन ऑफ रेनिन, एंजिओटेन्सिन, अल्डोस्टेरॉन ऍक्सेस मध्ये जाणार आहे. म्हणजे पेशंटमध्ये काय होणार आहे, आता एंजिओटेन्सिन आणि अल्डोस्टेरॉन ऍक्टिव्हेशन होणार आहे. एंजिओटेन्सिन सेकंड पण रिलीज होईल आणि अल्डोस्टेरॉन पण रिलीज होणार आहे. ह्याचाच दुसरा परिणाम काय होणार, आपला एंजिओटेन्सिन सेकंड, अल्डोस्टेरॉन दोन्ही पण वाढलाय आणि हे ऍक्ट करेल आपल्या हार्टवरती काही रिसेप्टर्स आहेत तिथे जाऊन ते बाइंड करेल. आणि चेंज इन मॉर्फोलॉजी, आपल्या हार्टची मॉर्फोलॉजी ते काय करू शकता, चेंज करू शकता. वर्क ऑन मायोकार्डियम अँड चेंज मॉर्फोलॉजी ऑफ हार्ट. नंतर आपलं काय करणार आहे, स्टिम्युलेट प्रोटॉनकोजन आपलं स्टिम्युलेट झालं तर ते काय आपलं ग्रोथ फॅक्टर आहे आणि त्याचं दुसरं रूपांतर आपलं हायपोट्रॉफीमध्ये होऊ शकतंय किंवा मायोकार्डियल सेल्स असतील किंवा फायब्रोब्लास्ट असतील ते दोन्ही पण वाढत जाणार आहे. ते जर वाढले तर आपलं प्रोडक्शन ऑफ एक्स्ट्रा कनेक्टिव्ह टिश्यू आपले हार्टवरती वाढत जातील. समजा आपलं काय झालंय, आता एक्स्ट्रा कनेक्टिव्ह टिश्यू आपले वाढत चाललेत आपल्या हार्टवरती, पूर्ण जिओमेट्रिकल चेंजेस झालेत. त्याला म्हणतो आपण लीड्स टू अल्टरेशन इन जिओमेट्री ऑफ द हार्ट. हे नवीन कन्सेप्ट आहे. त्याला दुसरं नाव आहे कार्डियक रिमॉडेलिंग. त्याला दुसरं नाव काय आहे, कार्डियक रिमॉडेलिंग. प्रोग्रेसिव्ह, ह्याच्यामुळे दुसरं परिणाम ह्याचं काय होणार आहे, आपलं प्रोग्रेसिव्ह कार्डियक फेल्युअर होत जाणार आहे. म्हणजे जरी अल्डोस्टेरॉन आणि आपलं एंजिओटेन्सिन सेकंड जर इन्क्रीज झाले तरी सुद्धा आपलं हार्ट जे आहे ते खराब होत जाणार आहे किंवा कार्डियक फेल्युअर, प्रोग्रेसिव्ह कार्डियक फेल्युअर होत जाणार आहे किंवा कार्डियक रिमॉडेलिंग होत जाणार आहे. असं होतं आपलं रेनिन, एंजिओटेन्सिन, अल्डोस्टेरॉन ऍक्सिस. म्हणजे हे जर टाळायचं असेल, कार्डियक फेल्युअर टाळायचं असेल किंवा कार्डियक रिमॉडेलिंग टाळायचं असेल, कमी करायचं असेल, एखाद्याचा हार्ट अटॅक आलेला आहे किंवा कार्डियक फेल्युअर झालेला आहे किंवा त्याचं सिव्हिअर हार्ट फेल्युअर झालेलं आहे, तर ते कमी करण्यासाठी आपल्याला काही मेडिसिन्स घेणं गरजेचं आहे. ते मेडिसिन्स काय करतील, एंजिओटेन्सिन 1 टू एंजिओटेन्सिन सेकंड कन्व्हर्जन आहे ते कमी करतील किंवा इथं ब्लॉक करून टाकतील. त्याला काय म्हणतो आपण, कुठले ब्लॉकर्स म्हणतो हे आपल्या कमेंटमध्ये कळवा, कोणते ब्लॉकर आपण त्याला म्हणू शकतो. आता आपण ह्याचा पूर्ण एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती एक अपलोड करतोय. सगळे पार्ट एकत्र करून एक व्हिडिओ आपण अपलोड करतोय आणि त्यासोबत तुम्हाला हे जे नोट्स पण प्रोव्हाइड होणार आहेत. पूर्ण
वन पेजमध्ये पूर्ण अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन ॲक्सिस किंवा रेनिन अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन ॲक्सिस तुम्हाला वन पेजमध्ये भेटणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग अस.